नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या बरोबर एक वर्षापूर्वी विशाळगडचं आंदोलन झालं होतं. छत्रपती संभाजीराजांच्या अध्यक्षतेखाली झालं. मग नंतर कोण कुठं घुसले, काय झालं ते सगळं आपल्याला माहिती आहे. पण हे आंदोलनाला आता 1 वर्ष झालेत आणि 1 वर्ष झाल्यानंतर कोणाला आठवण आली असेल ना पहिली या आंदोलनाची आणि ह्या जे काही हिंसाचार घडला त्याचा जर कोणाला एवढा पुळका येत असेल, लेफ्टिस्ट हे गांडू सगळे, तर ते आपलं जे चॅनल आहे काय ते तुमचं न्यूज चॅनल ते BBC, हे BBC हे जे चॅनल आहे म्हणजे हे काय महाराष्ट्राचं नाही आहे, ते BBC मोठे हे आहे चॅनल आहे त्यांचा, जगभरामध्ये सगळ्या गोष्टी चालवल्या जातात आणि हे खास करून डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी उभं केलेलं हे चॅनल आहे. त्यांना बरोबर आठवण झाली, त्यांनी लगेच टाकलं बघा 1 वर्ष झाली विशाळगडच्या हिंसाचाराला, काय काय बिचाऱ्यांचं नुकसान झालं. बिचारे म्हणजे जे तिकडून आलेत, बाहेरनं आलेत आणि इथं त्या गडांवरती जाऊन कोंबड्या कापतायत, बकरी कापतायत, गाई गुरं कापतायत, मशिदी बांधतायत आणि अनधिकृत बांधकामं हे करतायत, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला त्या सगळ्या लोकांवरती म्हणून हे BBCवाले तिथं पोहोचलेत. पण या घटनेला 1 वर्ष झालं असलं तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की नक्की त्या दिवशी घडलं काय. तो दिवस जो काही असेल विशाळगडाच्या आंदोलनाचा ती काही चुकीचा नव्हता. आमच्या गडांवरती अतिक्रमण होणार, आमच्या गडांवरती हे सगळे बाहेरनं येऊन ही सगळी लोकं तिथं बसणार, तिथं नको तसे दर्गे बांधणार, नको तसल्या चादरी चढवणार, नको त्या गोष्टी करणार, आमच्या हिंदूंना त्रास देणार आणि तिथंच राहून आमच्याच मातीत राहून आमच्याच अस्मितेवरती घाला घालणार. यांना आपण बाजूला करायचं नाही. मग त्याच्यासाठी झालेलं आंदोलन आणि त्याच्यासाठी गेलेले सगळे आंदोलनकर्ते, आपली पोरं जेव्हा सगळी त्या गडावरती गेली आणि त्या गडावरती गेल्यानंतर त्या आपल्या जथ्यावरती तलवारीने, चाकूने, दगडाने पहिला हल्ला केला त्या गडावरती आणि रक्तबंबाळ सगळी पोरं आपली गडांवरनं खाली सगळी ती धारकरी सगळे आपली सगळी लोकं, हिंदू सगळी लोकं खाली पळत आले आणि त्या सगळ्या द्वेषातून मग त्या गजापुरामध्ये जी काही दंगल घडली ती काय चूक केलं. आम्ही गांधीजी आहोत की आम्ही एक गाल पुढं करायचा नाही, एका गालाखाली मारलं की परत दुसरा गाल पुढं करायचा नाही चालणार. आम्ही त्या विचारांचे नाही आहोत आणि आम्ही गांधी विचारांचे नाही आहोत, एवढं लक्षात ठेवा. तो गांधी विचार तुमच्याजवळ ठेवा. आम्ही एक आजही सांगतो की तुम्ही केलं तर आम्ही का नक्कीच करणार. अरेला कार्य आम्ही करूच आणि करावंच लागेल, नाहीतर आमची अस्मिता टिकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज गांधीजीसारखे जर राहिले असते गांधीजींच्या विचारांनी ते स्वराज्य उभं राहिलं नसतं. म्हणजे त्यांनी आधीवरती दगडफेक करायची, चाकूसुऱ्याने हल्ले करायचे आपल्या तरुणांवरती जे शांततेनं आंदोलन करायला गेलेत. आणि जर त्याची जर प्रतिक्रिया तुमच्यावर उमटली की तुम्हाला लगेच झोंबलं, उमटणार. आमच्या अस्मितेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, आमच्या मावळ्यांनी तर स्वतःच्या देहाचा रक्ताचा थेंब या मातीसाठी दिलाय. आम्ही त्याच्यासाठी लढायचं नाही. अख्खं जग गिळंकृत करायला निघालेत, अख्खं जग. तुम्ही काय बघताय? अरे इंग्लंड घ्या, युरोप घ्या, हे जे ब्रिटनमध्ये सगळे जे देश आहेत तिकडचे युरोपियन सगळी जी राष्ट्र आहेत काय केले, हे शरणार्थी म्हणून गेले. ह्या इराण, इराकमधून, अफगाणिस्तानमधून जिथं जिथं यांनी पलायन केलं ही सगळी शरणार्थी तिथं गेले, तिथले नागरिक बनले आणि तिथले नागरिक बनून आज अशी परिस्थिती आहे त्या युरोपियन देशांची. कधीतरी जा गुगलला किंवा यूट्यूबला जाऊन सर्च करा युरोपियन देशांची मुस्लिम रेट किती वाढला. प्यू नावाची एक संस्था आहे, प्यू नावाची संस्था या सगळ्या धार्मिक जनगणना करते जगामध्ये. कुठल्या देशामध्ये कोणती लोकसंख्या कुठल्या धर्माची वाढू शकते. त्या संस्थेनं असा अहवाल दिला इतका भयंकर की येणाऱ्या काही काळामध्ये भारत हा इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केला जाईल. मग आमची प्रतिक्रिया उमटणं योग्य नाही आहे. ह्या BBCवाल्याला बरोबर जाग आली साल्याला, बरोबर तिथं जाऊन सगळे कॅमेरा दाखवायला आणि सगळ्या गोष्टी करायला याला बरोबर जाग आले रे. कारण हे सगळे सोडलेले आहेत साले. हे BBC आहे ना, हे BBC हे फक्त आणि फक्त लेफ्टिस्ट डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी बनवलेलं. या जगामध्ये जर कुठं चालत असेल तर हे सगळं हेच काम करतात. बघा जरा त्यांचं काढून बघा तुम्ही, सगळं मागपासून पुढंपर्यंत काढा. एवढ्यासाठी बरोबर जागे होतात ते. आणि त्याच्यामुळं यांना आठवण आली ना तर मग तुम्ही घ्या सगळ्यांना. पण आम्ही एक सांगतो, छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण जर झालं ना, इथून पुढे लक्षात ठेवा, इतके घुसून मारू की तुम्ही त्याचा विचारही करणार नाही. कारण बास झाला आता. कारण इतकी भयंकर परिस्थिती गडकिल्ल्यांची होते. आमच्या गडांवरती गाया कापल्या जातात. आमच्या गडांवरती इतकी त्या विशाळगडला कधी जाऊन बघा काय केलंय. तळपायाच्या मस्तकात जाईल साले तुमच्या. आणि त्याची प्रतिक्रिया उमटल्यानंतर तुम्हाला राग येतो. निश्चित झाले असेल ते चूकच आहे, त्याचं मी समर्थन करत नाही की त्या गजापुरामध्ये जी काही दंगल केली त्या सगळ्या गोष्टी चूकच आहे. पण सुरुवात कोणी केली? सुरुवात तुमच्याकडून झाली. तुमच्याकडून पहिला दगड आला म्हणून आमच्याकडनं दुसरी तुमची ती प्रतिक्रिया गेली.
पण हे असले चॅनल आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी जे उकरून काढतायत ना, आता एका वर्ष काय झालं, मग एका वर्षापूर्वी काय झालं, मग त्यांना जे लागतंय ना राशन पाणी, त्यांचं राशन पाणी जरा बंद करावं लागेल. जाहीर निषेध या BBC या वृत्तवाहिनीचा, ते काय कसली वाहिनी आहे ती डिजिटल, त्या सगळ्यांचा बंद करून टाका. या महाराष्ट्रातून असले फालतूक चॅनल बाहेर काढून टाका असल्यांना, जे महाराष्ट्रामध्ये विष कालवण्याचं काम करतायत.